दावलानी त्या लोकांनी आपली योजना चालते हे दुर्दैव आहे. ज्यावेळेस काही नाही मिळालं त्यावेळेस आठवण येईल तर काय असतो सरकार, काय असतो आमदार, कसा असतो आमदार, हे भी लोकांना कळायला पाहिजे. आपले लोक आले सकाळी नहीं सर ये अपना है, ये ऑपरेशन ने मुझे बहुत परेशान करके जाया, अभी गर्दी सब खत्म हो गई और 1,38,000 ये आखिरी के वोट है, लास्ट. इसके आगे कोई और बदलने की ताकत नहीं है किसी, मुझे मालूम है. ज्यांनी जे प्रयोग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं मला आहे. ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघंही मंत्री, मी आणि सावे साहेब, तो सावे साहेब बिचारा काठवर आणि मी बी काठवर. मी 3,029 ते 2,000 नाना पटोले तर 208 मधून निवडून आला. आता मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे हाल आहे. बाळासाहेब थोरात बाबा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील. मी तर आता याच्या पुढे डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिका शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही. तर मला कोणी काही वाकडं बी करू शकत नाही. मी डिक्लेअर केलं ते. माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा. आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे. तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भूमी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला. मी आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असेल तू लढ बाबा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. कोण करेल 18 तास काम करायचं, सालदार रोजदार महिनदार सरकार. आणि त्याची गिनती लास्ट मध्ये 4 दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून. आणि पण 10-5 रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला पाहिजे ना. ते नाही येता येणार, ते 10 रुपये आणणार नाही, 10 लाखाचा निधी आणणार नाही. लोक मरतात तर त्याला कफन बी देत नाही. आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल. नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही, कोणी कोणाला मदत करणार नाही, कोणी कोणाला काही ज्या हारीचं वाटून मदत करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.